सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मंगरुळ दस्तगिरी येथे स्वर्गीय रतनलालजी भुतडा यांचे स्मृतिप्रित्यर्थ भव्य दिव्य शंकरपटाचे व यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। मंगरुळ दस्तगीर पेठ रघुनाथपूर येथे शंकरपटला स्फूर्त प्रतिसाद। मंगरुळ दस्तगीर पेठ रघुनाथपूर येथे शंकरपटाचे आयोजन केले असून येथे दररोज 100हून अधिक बैलजोडी धावतात। अनेक भागातून मोठ्या संख्येत शंकरपट प्रेमी यांनी आपले बैलजोडी आणून या शंकरपटामध्ये सहभाग घेतला आहे। शंकरपटाचे आयोजक रवी भुतडा यांनी माहिती दिली आहे। अनेक भागातून या शंकरपटासाठी दररोज 100हून जास्त बैलजोडी धावत असून या शंकरपटासाठी लाखो रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे। मोठ्या संख्येत या शंकरपटामध्ये दुकानदाराच्या माध्यमातून उलाढाल होत असून परिसरात आर्थिक उलाढाल होत असून शेतकऱ्यांचा व नागरिकांचा मोठा प्रतिसाद या शंकरपटामधून मिळत आहे। तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये यात्रेचे आयोजन असून झुले व अनेक दुकाने आलेली आहेत। दिवाळीचा भाऊबीजेचा सण म्हणून बहिणी या यात्रेला येतात व या यात्रेतच दिवाळी व भाऊबीज संपन्न केली जाते। उत्कृष्ट असा प्रतिसाद शंकरपटाला व यात्रेला नागरिकांमुळे मिळत आहे। सिटी इंडिया न्यूजकरिता अनिल एन शर्मा, तालुका प्रतिनिधी, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। आता तुम्ही जे म्हटलं ज्याप्रमाणे की आपण मागच्या वर्षीपासून भरवतो, हा पट ॲक्च्युली आपण जवळजवळ 20 वर्षापासून भरवतो। पण मध्यंतरच्या काळात 5-7 वर्ष जे सुप्रीम कोर्टाचे बंधन होते पटावर टाकलेले, त्याच्यामुळे आपण मध्यंतरी पट घेऊ शकलो नाही। परंतु आता जेव्हापासून सुप्रीम कोर्टानं काही निकषासहित पटाला परवानगी दिली तेव्हापासून आपण म्हणजे मागच्या वर्षीच परवानगी मिळाली, मागच्या वर्षीपासून पट चालू केला आणि आम्ही हा पट यात्रेसोबत क्लब केल्यामुळं पटामुळं यात्रा वाढत आहे आणि यात्रेमुळे पट वाढत आहे। त्याच्यामुळं गावात जे 5 दिवसाची रौनक आहे, जे आर्थिक उलाढाल आहे, याच्यावर भयंकर परिणाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात दुकानांची विक्री होत आहे, मोठ्या प्रमाणात जिथे आपण बघताय साईडला दुकानं आलेली आहे। तर आणि शेतकऱ्यांमध्ये एक विधायक कामांची स्पर्धा निर्माण व्हावी त्या दृष्टिकोनातून आम्ही हा पट घेतलेला आहे आणि आपण जे बघताय प्रचंड प्रतिसाद पटाला। म्हणजे आज जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, वाशिम, बुलढाणा, मध्य प्रदेश, तसेच मध्य प्रदेशामधून सुद्धा भरपूर साऱ्या जोड्या आलेल्या। आज जवळजवळ दिवसभरात 100 जोड्या सुटल्या आणि आज सकाळी 7 वाजता जवळजवळ 100 रेंग्यांची लाईन रात्रीच पटवाल्यांनी बैलजोडी मालकांनी लावून ठेवली होती। इतका प्रचंड प्रतिसाद ह्या पटाला मिळत आहे। नमस्कार, मी सतीश मधुकर हजारे, सरपंच ग्रामपंचायत मंगरुळ दस्तगीर। माझ्या गावामध्ये परंपरागत दरवर्षी कार्तिक वद्य पंचमीला यात्रा महोत्सव असतो। त्यामध्ये वारकरी संप्रदाय, शेतकऱ्यांचं स्नेहसंमेलन आणि इत्यादी कार्यक्रम दहीहंडी स्वरूपात इथे साजरे करण्यात येत असतात। आमच्या इथे कौंडण्यपूरनंतर 1.5 दिवसाचं दैवत्व भगवंतानं दिले असल्याने या उत्सवाला खूप भक्तजनांची गर्दी होते आणि नवीनच रिंगण सोहळा इथं संपन्न करण्यात येत असतो। त्यामध्ये वारकरी संप्रदाय व इतर मंडळी खूप आनंदाने इथे दहीहंडी फोडतात व प्रभूचे अमृततुल्य प्रसादरूपी प्रसाद घेतात व तसंच याचं औचित्य साधून आम्ही भव्य शंकरपटाचं आयोजन माननीय रविभाऊजी भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय रतनलालजी भुतडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मागील 2 वर्षाप्रमाणे मोठ्या भव्य स्वरूपात इथे साजरा होत आहे। यावर्षीसुद्धा 4 लाख रुपयाचे बक्षीस ठेवून पटशौकीयांना मदत करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहे। या दोन्ही उपक्रमामुळे येथील असलेला रोजगार प्राप्त होत आहे। त्यानिमित्तानं सर्व शेतकरी बंधूंचे असलेले दुकाने मोठ्या व्यवसाय मोठ्या जोमाने होतो आणि शेतीवरचा थोडाफार भार कमी होण्याचा प्रयत्न आम्ही या प्रयत्नांनी करत आहे। तरी सर्व पटशौकीनांनी, शेतकरी बंधूंनी आणि वारकरी संप्रदायांनी आम्ही ठरवलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आमचा आनंद द्विगुणित करावा, एवढीच माझी नम्र विनंती आहे।